गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। खूप छान, व्हेरी गुड। आपण प्रश्नमंजुषेकडे जाऊया। पहिला प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्न मी 2 वेळा म्हणून वाचेन आणि त्याचे पर्याय तुम्हाला सांगेन, नीट लक्ष द्या। 13 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या देशाने रेडिओ दिन किंवा रेडिओ डे साजरा करावा अशी संकल्पना मांडलेली आहे? 13 फेब्रुवारी या दिवशी रेडिओ डे साजरा करण्याची संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन्स आहेत संयुक्त राष्ट्र संघ अर्थात अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान। ऐका, सतीश राजहंस सर्वतील कोणी उत्तर द्यायचं? उभं राहून उत्तर द्या। जोरात। अमेरिका। अगदी बरोबर, सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या। अमेरिका। बाळाचं नाव काय? नाव सांगा मला। नाव सांग तुझं। आदित्य। आदित्यने अगदी बरोबर उत्तर दिले आणि त्याला एक छान छोटंसं बक्षीस मिळालेलं आहे। वर्ल्ड रेडिओ डे पुन्हा एकदा टाळ्या। सेलिब्रेशन इन पुणे आकाशवाणी। मुलांनो, आज आपण 13 फेब्रुवारी जसं मोबाईल आहे, 2025, इंटरनेट आहे, गुगल आहे, तसंच काही वर्षांपूर्वी रेडिओ हे श्राव्य माय रेडिओ मनोरंजनासाठी, व्ह्यू ज्ञानासाठी या माध्यमाचा उपयोग केला जायचा। रेडिओ हे अत्यंत विश्वासार्ह माध्यम होतं आणि त्यामुळे लोकांचा रेडिओवरती खूप विश्वास होता। आजही रेडिओवरच्या बातम्या किंवा जे सकाळचे कार्यक्रम असतात, या कार्यक्रमांच्या अनुषंगाने घड्याळ लावलं जातं घरात। सकाळी 7च्या बातम्या, 7 वाजले, अरे बापरे, घड्याळ आपलं चहा पितंय, 7:30 झाले,